नमस्कार. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेतील सर्वात पवित्र आणि अलौकिक सोहळा म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा. हा केवळ एक उत्सव नाही, तर मराठी मातीचे आत्मिक चैतन्य आहे. दरवर्षी कार्तिकी वारीच्या निमित्ताने कोट्यावधी वारकरी, शेतकरी, कष्टकरी आपल्या माऊलींच्या भेटीसाठी अलंकापुरी म्हणजेच आळंदीमध्ये एकत्र येतात. हा सोहळा इतका खास का आहे? माऊलींनी केवळ 21 वर्षाच्या तरुण वयात इसवी सन 1296 मध्ये संजीवन समाधी घेतली. संजीवन समाधी म्हणजे देहत्याग नव्हे, तर स्वच्छेने समाधी अवस्थेत जाऊन चिरंजीव होणे. माऊलींनी अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ मराठीत आणून संस्कृतमधील ज्ञान सर्वसामान्य माणसासाठी खुले केले. याचमुळे ज्यांना परके ठरवले गेले होते त्या प्रत्येक माणसाने या ज्ञानाला माऊली म्हणून हृदयात स्थान दिले. त्यांच्या संजीवन समाधी सोहळ्यामध्ये त्यांच्या विचारांचे आणि समतेच्या तत्त्वज्ञानाचे पुनर्जीवन होते. हा सोहळा संत नामदेव महाराजांच्या कीर्तनाने आणि इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो या समतेच्या प्रार्थनेने पूर्ण होते. या एका सोहळ्यात महाराष्ट्राची संस्कृती, समता आणि सहिष्णुता आपल्याला अनुभवायला मिळते. माऊलींनी आपल्याला शिकवले की ज्ञान ही विशिष्ट वर्गाचे नव्हे, तर ते कष्टकरी, शेतकरी आणि स्त्रियांचे सुद्धा आहे. तुम्ही जर अजून आळंदीला गेला नसाल तर 2025च्या या अलौकिक सोहळ्याला नक्की उपस्थित राहा. चला, वारकरी बंधू भगिनींसोबत आपणही म्हणूया ज्ञानोबा माऊली तुकाराम.